ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना वाटाण्याची अगदी झटपट आणि तुम्ही कधीही न केलेली अशी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच जेव्हा केव्हा वाटाणे येतील मार्केटमध्ये ना तेव्हा ही रेसिपी करण्यासाठी बाजारातून वाटाणा नक्कीच विकत आणाल. आता वाटाण्याचं सुद्धा सीझन आहे, त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी एकदा तरी केलीच पाहिजे आणि एकदा केली ना तर हमखास तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी करणार आहात. आता ही रेसिपी मी 2 ते 3 जणांसाठी करते. त्यानुसार जे काही साहित्य घेतलं आहे ना, ते त्यानुसार मी घेतलेलं आहे. इथे वाटाणा घेतला आहे, ताजा वाटाणा. स्वच्छ एक पाण्याने वाटाणा धुवून घेतला आहे. त्यानंतर हा वाटाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या सोलून घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्यांनी याला छान टेस्ट येते, त्यामुळे नक्कीच घाला लसूणसुद्धा. आणि जर तुम्हाला हवं असेल ना, तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, जर तुम्हाला तिखट वगैरे जास्त आवडत असेल तर. पण नंतरनं सुद्धा इथे मसाल्यांचा वापर होणार आहे ना, त्यामुळे इथे मी हिरवी मिरचीचा वापर आत्ता केलेला नाही आहे. आता यामध्ये पाणी टाकून हे छान असं वाटून घेऊया. तर इथे पाहू शकता खूप जास्तसुद्धा पाणी घातलं नाही आहे मी. अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलेलं आहे. आणि अगदी फाईन अशी पेस्टसुद्धा करायची नाही आहे. थोडंसं जाडसर राहिलं ना, तरीसुद्धा चालणार आहे. इथे पाहू शकता वाटण बऱ्यापैकी आपलं जाडसर आहे. खूप जास्त फाईन पेस्टसुद्धा वाटण्याची नाही आहे. आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही एखाद्या बाउलमध्ये सुद्धा काढू शकता किंवा मग अशा पद्धतीने एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा हे वाटण काढून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकता वाटण अगदी खूप जास्त पातळ नाही आपलं. जर तुमचं वाटण खूप जास्त पातळ झालं ना, तर पदार्थ फसू शकतो. त्यामुळे सुरुवातीलाच पाणी टाकताना ना थोडंसं कमी पाण्याचा वापर करा. आता यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया. तुम्ही किती वाटाणा घेतला आहे ना, त्यानुसार तुम्हाला इथे बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. आता हा वाटाणा ना मी 1 वाटी घेतला असेल, लहान 1 वाटी. त्यानुसार बघा इथे मी 2 ते 2.5 चमचे इतपत बेसन पीठ घालून घेतलं आहे. जर तुम्ही जास्तीचा वाटाणा घेतला असेल ना, तर तुम्ही बेसन पिठाचं प्रमाणही थोडंसं वाढवू सुद्धा शकता. छान असं बेसन पीठ यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी गुठळ्या वगैरे यामध्ये होऊन द्यायचे नाही आहे. अगदी व्यवस्थित असं एकजीव आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी खायला इतकी जास्त अप्रतिम लागते ना, की तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की आपण हे वाटाण्याचं केलेलं आहे. आणि जरी तुम्ही कोणाला जरी खायला दिली ना, तर त्यांनासुद्धा विश्वास बसणार नाही की ही रेसिपी तुम्ही वाटाण्याची केलेली आहे. इतकी जास्त चवीला अप्रतिम लागते. ज्यांना ज्यांना वाटाणा आवडत नाही ना, त्यांच्यासाठी तर आवर्जून करा. त्यांना कळणारसुद्धा नाही ही रेसिपी वाटाण्याची आहे आणि ते अगदी मुटक्या मारत खातील. खरं तर पाहुणे-रावळे आले ना, तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. कारण की आपण नेहमी पनीरची भाजी, चिकन वगैरे तर करतच असतो. पण अशा पद्धतीची अगदी युनिक रेसिपी करून पहा. ते सुद्धा तुमचे भरभरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. आता इथे एका प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. म्हणजे जे बॅटर आपण घालणार आहोत नंतरनं वड्या काढताना खाली चिकटणार वगैरे नाही. त्यामुळे बघा सुरुवातीला तेल वगैरे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा मी मोठ्या-मोठ्या पीसमध्ये कट करून घेतला आहे. एक लहान आकाराचा टोमॅटोसुद्धा बघा, पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला इथे. टोमॅटोसुद्धा इथे मोठ्या-मोठ्या पीसमध्ये मी कट करून घेतला आहे, कारण की हे आपल्याला वाटायचं आहे. भरपूर असा लसूण घातला आहे यामध्ये आणि हे छान असं फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मसाला अगदी बारीक वाटायचा आहे, पाहू शकता. आणि इथे मसाल्यामध्ये मी वाटताना थोडंसं पाणी घातलं होतं, म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित वाटला जातो. आता इथे जे आपण बॅटर प्लेटमध्ये थापून घेतलं होतं ना, ते थोडंसं मी वाफळून घेतलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आळूच्या वड्या वाफळता किंवा मग कोथिंबीरच्या वड्या वगैरे वाफळता ना, अगदी त्याच पद्धतीने हे वाफळून घेतलं आहे. आणि अगदी छान असं शिजलेलं सुद्धा आहे, पाहू शकता. आता याचे लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील ना, तसे तुम्ही याचे काप करू शकता. या वड्या तळून खायलासुद्धा अप्रतिम लागतात किंवा मग तुम्हाला नुसत्या अशाच खायच्या असतील ना, तरीसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही नक्कीच एकदा करून पहा, खाऊन पहा. पाहू शकता अगदी अजिबातच खाली वगैरे चिटकलेल्या नाही आहेत, कारण की आपण सुरुवातीला याला तेल लावलेलं. अगदी लहान लहान पीसमध्ये मी ह्या वड्या करून घेतल्या आहेत. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही मोठ्या मोठ्या पीसमध्ये सुद्धा करू शकता. एका साईडला गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. पॅनमध्ये 2 ते 2.5 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. या रेसिपीसाठी ना तेलाचं प्रमाण इथे मी थोडंसं जास्तीचं वाढवलेलं आहे. पण इथे तुम्हाला जर तेल कमी आवडत असेल ना, तर तुम्ही तेल कमीसुद्धा घालू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जी
कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली होती ना, ती यामध्ये घालून घेऊया. आणि ही पेस्ट आपल्याला तेलावरती ना अगदी छान अशी परतून घ्यायची आहे. म्हणजेच कांद्याचा, टोमॅटोचा, लसणाचा कच्चेपणा जास्तोपर्यंत ना ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे, कारण की मग पेस्टसुद्धा आपली छान पटकनी परतली जाते आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. 1 चमचा गरम मसाला घातला आहे. मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे घालू शकता. तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसाला वगैरे सुद्धा वापरू शकता. 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातला आहे. आता हे मसाले तेलावरती आपल्याला छान असे 2 ते 3 मिनटं तरी परतायचे आहेत. तुम्ही मसाले जितके छान परताल ना, तितका आपल्या भाजीचा रंग खूप छान येतो आणि भाजी खायलासुद्धा अगदी चमचमीत लागते. इथे पाहू शकता 1 ते 2 मिनटं आता मसाले छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये भरपूर अशी फोडणीला कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने फोडणीला कोथिंबीर घातली ना, की भाजीची चवसुद्धा अजून जास्त वाढते. त्यामुळे तुम्ही जर घालत नसाल ना, तर आवर्जून घालून पहा. आता मसाला एक 3 ते 4 मिनिटांनंतर मी बघा छान असं परतून झाल्यानंतर आता बऱ्यापैकी मसाल्यातलं पाणी आपलं शोषून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला भाजी ही जितकी पातळ, घट्ट करायची असेल ना, त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता कालवणाला थोडीशी उकळी आली ना, की ह्या वड्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. पाहू शकता इथे सगळ्या वड्या यामध्ये मी सोडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल ना, तर तुम्ही ह्या वड्या तळूनसुद्धा यामध्ये सोडू शकता. पण इथे आपण फक्त वड्या वाफळून घेतल्या आहेत आणि नंतरच यामध्ये सोडलेल्या आहेत. पाहू शकता आता मीडियम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या शिजायला ना खूप जास्तसुद्धा वेळ आपल्याला लागणार नाही, कारण की सुरुवातीलाच वड्या आपण शिजवून घेतल्या होत्या. इथे पाहू शकता अगदी चमचमीत अशी आपली ही रस्सा भाजी तयार झालेली आहे. 2 मिनिटासाठी फक्त इथे मी झाकण ठेवलं होतं. इथे भाजीचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता, किती छान असा रंग आलेला आहे भाजीला. नक्कीच एकदा या पद्धतीची ही वाटाण्याची भाजी करून पहा. तुम्ही खूपदा वाटाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या केल्या असतील, पण या पद्धतीने केली ना, तर नक्कीच तुम्हालाच काय घरच्यांनासुद्धा खूप जास्त आवडणार आहे. अगदी पनीरच्या भाजीला मागे सरेल अशी वाटाण्याची आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.